बरं झालं राधिका तू आलीस. आजचा पेपर वाचलंस का? हो वाचला. त्याच संदर्भात मला बोलायचं होतं तुमच्याशी. चला, राधिका मॅडम आल्या म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं चटकन मिळतील. नाही म्हणजे सोनारानी कान टोचलेले बरे. हा काय अमृताचं बाळ काय भविष्य घेऊन येणार आहे कुणास ठाऊक. असं का बोलताय आत्याबाई? भविष्याबद्दल नको बोलायला जानकी. उद्याचा दिवस काय घेऊन येणार आहे कुणास ठाऊक. काय दिलंय या पक्षाने तुम्हाला आजपर्यंत? रमावती मतदारसंघातून निवडून यायला कुठल्याही पक्षाच्या चिन्हाची गरज नाही. फक्त किल्लेदार आडनाव पुरेस आहे. तुझं बरोबर आहे राधिका, पण थेट पक्षांतर्गत बंडाळीचा शिक्का आपल्यावर बसायला नको ना. आपण थोडा पुढाकार घेणार आहोत. मागच्या वेळी कर्णिकांच्या मुलाला आपण खूप मोठं टेंडर पास करून दिलं. कर्णिकांना उपकाराची परतफेड करण्याची संधी तरी द्या. चला पुन्हा एकदा जुगार खेळून बघू. या आधीच तिला सोडवायला पाहिजे होतं, पण काय कळणं झालं. हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. आपली माणसंच परकी वाटायला लागली. पण काहीतरी मार्ग असेल ना. आपणच कुठेतरी कमी पडतोय. नाही तसं नाही सुनबाई, आपण कमी पडत नाही. कोणतरी आपल्याला भारी पडतंय. तो कोण आहे हे कळलं ना की मग आपल्याला आपले डाव खेळायला सोपं जाईल. अमृता, अगं तयार झालीस का तू? चल आपल्याला डॉक्टरकडे जायचंय ना. डॉक्टरकडे? डॉक्टरकडे कशा माहिती सुनबाई? समजा ठीक आहे ना, काय आजारी बिजारी नाहीस ना तू? हो म्हणजे जना काका, मी नंतर फोन करते तुम्हाला. ठेवते. आई होणं हा प्रत्येक बाईच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. ती बाई कोणाच्या मुलाची आई होणार आहे यावर सगळं अवलंबून असतं. तू बोल एकदा राधिका तिच्याशी. हे बघ राधिका, तू प्रयत्न कर. माझी खात्री आहे तुला यश मिळेल नक्की. तुम्हाला अमृताच्या बाळाबरोबर काही चुकीचं नाही करू देणार. तुमचं सगळं बोलणं ऐकलंय मी. त्यामुळे तुम्हाला मी असं नाही वागू देणार ज्यामुळे अमृताच्या बाळाला धोका पोचेल. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अमृताचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता तिच्या बाळाच्या मागे लागलीस. मी काय म्हणतेय तुम्हाला चांगलंच कळतंय, पण तुम्ही असे का वागताय हे मला कळत नाही. बस बस झाले तुझे फुकटचे सल्ले. हा माझ्या घरातला प्रश्न आहे, त्यामुळे तू ढवळाढवळ करण्याची काही गरज नाहीये. नर्मदा वहिनी आई होणार ही बातमी मला जेव्हा पहिल्यांदा कळली होती ना, तेव्हा मी असाच रुपया वगैरे घरून घरभर नाचलो होतो. आता अमृता आई होणार आहे. होणार आहे ना नक्की? हल्ली बरेच प्रश्न पडायला लागलेत तुला वामन. आज तू बोलताना मला जे काही जाणवलं तेच बोलली मी त्याच्याजवळ. काल आणि आज मध्ये बराच फरक आहे आतेबाई. काल मला वाटत होतं बाळ नकोय, पण आज वाटतंय बाळ हवंय. मग तुम्ही राधिका ताईंशी जे बोलत होतात ते खरं की खोटं?